राज ठाकरेंच्या मराठीनंतर नितीश कुमारांची बिहारी घोषणा। शिक्षक भरतीमध्ये नोकरी बिहारींनाच मिळणार। बिहारमध्ये शिक्षक भरती संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय। उपराष्ट्रपती निवडी संदर्भात 3 सदस्य समितीची नियुक्ती। भाजपकडून सदस्य समितीची नियुक्ती। समितीमध्ये किरेन रिजिजू, सुनील बन्सल आणि विनोद तावडेंचा समावेश। निवडी संदर्भात लवकरच समिती नावांची शिफारस करणार। शायना एनसी यांना शिवसेनेकडून मोठी जबाबदारी। शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एनसी यांची नियुक्ती। पुण्यातील उत्तमनगर भागामध्ये पबजी खेळताना तरुणाकडून गोळीबार। मित्रांना पिस्तूल दाखवण्याच्या नादात सुटली गोळी। गोळीबाराच्या घटनेमध्ये तरुण जखमी, तर पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात। अमरनाथमधून एकाला एटीएसनं घेतलं ताब्यात। आतंकवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय। एटीएस कडून अधिकचा तपास सुरू। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, तर 15 आरोपींना अटक करून 3,31,000चा मुद्देमाल केला जप्त। हिंगोलीच्या वाटेगाव गावकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध। जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना दर्शवला विरोध। ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा। सर्व यंत्रणांनी समन्वय साधून परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश। मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करा। पीडितांना न्याय मिळवून द्या, मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।